नमस्कार मित्रांनो, आज इथे एक एक्झाम्पल जे प्रश्न दिलेले आहेत दोन. बघा काय प्रश्न आहे. 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? दुसरा प्रश्न आहे 8च्या पटीतील पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता आज हे दोन एक्झाम्पल्स आपण कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. त्यासाठी सूत्र काय वापरायचं? सूत्र 7 गुणुले, तर 7 काय घेतले कारण 7च्या पटीतील सांगितले म्हणून n अधिक 1 भागिले 2. आता इथे n काय घ्यायचं? 19 म्हणजे टोटल नंबर ऑफ नंबर्स. किती संख्या काढायला सांगितले ते. तर 19 पहिल्या नैसर्गिक संख्या सांगितल्यात म्हणून आपण n बरोबर 19 घेतला. तर इथं पुढं सोडवत जाऊया. 19 अधिक 1 भागिले 2. 7 गुणुले 19. आता इथं गुणुलेच असतं, इथं विन ब्रॅकेट म्हणजे 20 भागिले 2. बेके बे. आता इथं 7 गुणुले 19नी 10ला गुणलं तर किती येणार? 190. 190 गुणुले 7. 7 0 0 7 9 63. अच्छा गेले 6. 7 1 6 7 1 7 आणि 6 13. म्हणजे उत्तर काय आलं? 13 30. म्हणून 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज 1330 आहे. हे झालं आपलं उत्तर. हाच फॉर्म्युला वापरून आपण आता दुसरं सॉल्व्ह करूया. सूत्र काय सूत्र आहे? 8 गुणुले n अधिक 1 भागिले 2. आता इथं n किती असणार आहे? 10, कारण आपल्याला 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगितली. 8 गुणुले 10 अधिक 1 भागिले 2. आता इथं भाग घालू. बे पंचे 10. 8 गुणुले 5 गुणुले 10 अधिक 1 11. 8 गुणुले 11 5 55. 55ला 8 गुणूया. 8 पंचे 40. आजच्या गेला 4. 8 पंचे 40 आणि 4 44. म्हणजेच इथं उत्तर किती आलं? 440. म्हणून 8च्या पटीतील पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज 440 आहे. अशा प्रकारचे गणित तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी विचारले जातात. तुम्ही या सूत्राचा वापर करून ते सोडवू शकता. थँक्यू.